तू मला ओळखलं नसते, मी तुला पूर्णपणे ओळखते. तुझी कुलस्वामिनी. माझी कुलस्वामिनी? अच्छा, या स्वरूपात? यालाही त्याच प्रकारचं काय कारण आहे? राज करते. तुझ्या माता पित्यानं माझी एक ताल तल्लेतीने भक्ती केली, पण माता पित्याच्या पश्चात हे राजवैभव श्रीमंती तुझ्या जवळ त्यावेळी तू माझ्यावर दुर्लक्ष केला. कारण मी माता पित्याच्या पश्चात तुझी पूजा तू गौरव सर्व करत असताना तिथं मी कमी पडलो का? मी श्रीमंत थाटानं केले, मग जर तुझा रोष माझ्यावर झाला, मग आता तू मला प्रसन्न झाली. यालाही कशामुळं? त्यालाही त्याच प्रकारचं काय कारण आहे? तुझ्या पत्नीनं एकांत स्थळी जाऊन नारदाच्या सांगण्याप्रमाणे एकांत स्थळी जाऊन एक ताल तल्लीने माझी भक्ती केली आणि त्या भक्तीचं श्रेय म्हणून आज तुमच्या संकट समयी एवढंच नव्हे तर राज करता तू डोळेहीन झाला होता. तुला नेत्र सुद्धा मी दिले. होय, मी अंदर आलो होतो, तो मी जन्मांतर जो कर्मांध केला होता त्याला तुझ्या शिवाला मी डोळत झालो. देवी तुझ्या तर ती स्त्रियानेच करायला हवी. जर आपला उर्वरित जीवन उर्वरित संसार सुखमय व्हायचा असेल तर व्रतवायचं नाही, स्त्रियांवर दिलेले आणि माझ्या मागे केल्यामुळं प्रसन्न झाली, आम्हाला संकटातून मुक्त केली. पण देवी माझी एक इच्छा आहे आणि ती माझी इच्छा म्हणजे एकच की मी निपुत्रिक आहे. माझ्या पश्चात राज्याला वारस असायला हवा. कारण मी माझ्या माता पित्याच्या पश्चात ही राजसत्ता मी चालविली. मी माझ्या लाख प्रजेजनांना न्यायदान केलं. माझ्या पश्चात या माझ्या राजगादीवर असून या माझ्या तमामाच्या नागरिकांना जनतेला न्यायदान देणारी व्यक्ती जन्माला यायला. तुझ्या भक्तीला माझी एक ताल तल्लीने भक्ती केली. त्या भक्तीला प्रसन्न होऊन तिला मी शुभारी मंगलाचा आशीर्वाद दिला. एवढंच नव्हे, पुत्र संतती प्राप्त होईल. आता जे व्रत केलंय त्या व्रतामुळे आम्हाला संतती होणार आहे. निपुत्रिकाचा कचरा जाणार आहे. अजून एक गोष्ट, अजून कुठली गोष्ट आहे? तुझ्या पत्नीला वाटत होतं की आपण निपुत्रिक आहोत, मला पुत्र संतती नाही, म्हणून माझ्या पतीनं पुत्र लग्न करावं अशी तिच्या मनी इच्छा होती. हा गरीब शेतकरी त्याला पण वाटत होतं की आपली मुली कुणातरी श्रीमंताच्या घरी जावी. प्रत्येक बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलीनं आपण हार काढले म्हणून ते आपल्या मुलीला काढू नये किंवा कुठेतरी श्रीमंत घरात लग्न व्हावं, म्हणून त्याची यावेळी इच्छा मी पूर्ण करणार. माझी काय इच्छा? तुझ्या पत्नीची इच्छा होती की माझ्या पतीला लग्न करावं, म्हणून तुझा हात राजकर्त्या तुझ्या हाती देऊन त्याची इच्छा पूर्ण करणार. म्हणजे याही स्त्रीच्या मोठी पुत्र संतान होणार आहे आणि माझ्या याही पत्नीच्या मोठी पुत्र संतान होणार आहे. देवी तुझा प्रसाद म्हणून धनलक्ष्मी करिता पूजन धननामाचे